We are discussing solutions of board's question bank of chapter number 8, that is electrostatics, for 3 and 4 mark questions. Okay, out of which the first part is short answer 2 type questions, means essay 2 questions, each carrying 3 mark. बघा आता हे जे 3 मार्काचे प्रश्न आहेत सगळे सोपे आहेत. एक एक प्रश्न आपण डिस्कस करत जाऊया. The first question is obtain an expression for effective capacitance of 3 parallel plate capacitors connected in series. जर 3 कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडले तर त्याची इफेक्टिव्ह कॅपॅसिटी किती असते त्याचं डेरिव्हेशन आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ओके, मग आपण उत्तर लिहितोय. सो लेट अस कन्सिडर 3 कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटीज C1, C2, C3 आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन. बघा 3 कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये जोडले. अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ V होल्ड बी अप्लाइड अक्रॉस दिस कॉम्बिनेशन. V एवढं पोटेन्शियल आपण अप्लाय केलं. साहजिकच आहे हे पोटेन्शियल या 3 कॅपॅसिटरला तीन कॅपॅसिटर सिरीजमध्ये असल्यामुळे हे पोटेन्शियल डिवाइड होईल. लेट पोटेन्शियल अक्रॉस द फर्स्ट कॅपॅसिटर इज V1, दुसऱ्याच्या अक्रॉस V2, तिसऱ्याच्या अक्रॉस समजा V3 आहे. यांचे कॅपॅसिटी C1, C2, C3 दिलेले आपल्याला. As the capacitors are in series, so charge on each capacitor Q is same, but the potential difference is different. बरोबर आहे. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सारखा असतो, म्हणजेच त्या ठिकाणी चार्ज सारखा असेल, पण पोटेन्शियल डिफरन्स मात्र वेगवेगळं असेल. लेट V1, V2, V3 बी द पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द 3. As the combination is series combination, therefore V is equal to V1 plus V2 plus V3, but V is equal to Q by C. So V is equal to Q upon CS. CS is equivalent capacitance of the combination. हा टोटल व्होल्टेज आहे ना, त्यामुळे चार्ज अपॉन टोटल कॅपॅसिटन्स म्हणून CS लिहिला आपण इथे. V1 च्या ऐवजी Q अपॉन C1, V2 च्या ऐवजी Q अपॉन C2, V3 च्या ऐवजी Q अपॉन C3. So it becomes 1 upon CS is equal to 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3, and this is the equivalent capacitance of series combination of the 3 capacitors. या प्रकारे तुम्हाला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढता येतं. सेकंड क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड इन अ चार्ज कंडेन्सर अँड एक्सप्रेस इट इन डिफरंट फॉर्म्स. चार्ज कंडेन्सरमध्ये किती एनर्जी स्टोअर्ड होते त्याचं डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण मांडायचं आहे. सो कन्सिडर अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C बीइंग चार्ज बाय अ DC सोर्स ऑफ V होल्ड ॲज शोन. DC सोर्सचा आपण त्याला चार्ज करतोय. ड्युरिंग द चार्जिंग लेट Q डॅश बी द चार्ज ऑन द कॅपॅसिटर. समजा याचं चार्जिंग सुरू आहे, हळूहळू चार्ज वाढत जाईल कॅपॅसिटरमधला. समजा एक असा इन्स्टंट आहे की ज्या इन्स्टंटला याच्यावरचा चार्ज Q डॅश आहे अँड V बी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स, आणि त्या दोन प्लेट्समधलं पोटेन्शियल V एवढं आहे. सो दॅट द कॅपॅसिटी इज C इज इक्वल टू Q डॅश अपॉन V. लेट अ स्मॉल चार्ज dQ इज डिपॉझिटेड, देन वर्क डन इन दिस प्रोसेस. समजा आता या कॅपॅसिटरवर अजून आपण थोडासा चार्ज dQ ठेवला तर वर्क किती होईल? वर्क होईल चार्ज इंटू पोटेन्शियल. चार्ज इज dQ, पोटेन्शियल इज V. सो वर्क डन इज dW इज इक्वल टू dQ इंटू V. सो dQ आणि V च्या ऐवजी Q डॅश बाय C. मग त्याच्यावरनं आपण टोटल वर्क डन काढू. सो टोटल वर्क डन इन चार्जिंग द कॅपॅसिटर इज, टोटल वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ दिस वर्क डन, स्मॉल वर्क डन. आता कॅपॅसिटरला आपण जो चार्ज देतोय तो 0 ते Q, कॅपिटल Q एवढा टोटल चार्ज दिला की तो फुल्ली चार्ज होणार आहे. म्हणून मग इंटिग्रेशनला लिमिट्स दिलं फ्रॉम 0 टू Q. फॉर दॅट इंटरवल द वर्क डन इज, मग dWची व्हॅल्यू टाकली Q डॅश बाय C इंटू dQ. कॅपॅसिटन्स कॉन्स्टंट असते, ती काही व्हॅल्यू बदलत नसते, म्हणून 1 अपॉन C कॉमन काढला आणि आपल्याजवळ इंटिग्रेशनच्या आतमध्ये Q डॅश dQ. Q डॅश dQचं इंटिग्रेशन काय येईल? Q स्क्वेअर बाय 2. सो 1 अपॉन C Q स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू Q. ठीक आहे, त्याला सॉल्व करूया आपण. सो वर्क डन बिकम्स 1 अपॉन C, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुटअप केलं आपण. सो Q स्क्वेअर बाय 2 मायनस 0. सो वर्क डन इज फाउंड टू बी Q स्क्वेअर बाय ट्वाइस C. हे एवढं वर्क होईल जेव्हा तो कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस. साहजिकच आहे, हे जे वर्क आहे ते वर्क त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर्ड होईल इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो दिस वर्क डन इन चार्जिंग द कॅपॅसिटर गेट स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. देअरफॉर एनर्जी स्टोअर्ड इज इक्वल टू वर्क डन. सो एनर्जी स्टोअर्ड इज Q स्क्वेअर बाय ट्वाइस C. Qच्या ऐवजी CV जर आपण ठेवलं तर आपल्याला दुसरा फॉर्म मिळतो एनर्जी स्टोअरचा, हाफ CV स्क्वेअर. पुन्हा इथे CVच्या ऐवजी जर Q ठेवला आपण
तर अजून एक तिसरा फॉर्म आपल्याला मिळतो, एनर्जी स्टोअर्ड इज इक्वल टू हाफ क्यू व्ही. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड इन द चार्ज कंडेन्सर अँड इट्स डिफरंट फॉर्म. हे त्याचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला पण मिळालेत. असा हा सेकंड क्वेश्चन होता. थर्ड क्वेश्चन आहे, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. जर त्या दोन्ही प्लेटच्या मधात कोणतंच डायइलेक्ट्रिक मिडियम नसेल तर त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असते याचं डेरिव्हेशन आपल्याला द्यायचं आहे. हे डेरिव्हेशन जुन्या सिलेबसमध्ये पण विचारलं जायचं पुष्कळ वेळा, नवीन सिलेबसमध्ये पण त्यांनी त्यांचं इम्पॉर्टन्स मेंटेन ठेवलेलं आहे या क्वेश्चनचं. बघा आता काय म्हटलं आहे, कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट्स. लेट capital A be the area of each plate and the plates are separated by distance small t. Okay. Let sigma be the surface charge density on the plates and it is sigma is equal to q upon a. Charge upon area म्हणजे surface charge density. Diagram काढा. In the outer region, the electric field due to the two plates cancel each other's effect and net electric field is 0. बाहेरच्या रिजनमधले इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल. सो ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन टॉईस एप्सिलॉन 0 मायनस सिग्मा अपॉन टॉईस एप्सिलॉन 0 इज इक्वल टू 0. इथे पण. इन बिटवीन द प्लेट्स द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द टू प्लेट्स ॲड अप अँड नेट इलेक्ट्रिक फील्ड बिकम्स. आता मात्र दोन्ही प्लेटच्या मधातली जी इलेक्ट्रिक फील्ड असेल ती काय असेल, या दोन्ही इलेक्ट्रिक फील्डचं ॲडिशन. आणि ॲडिशन म्हणजेच किती होईल ते मग, ते होईल सिग्मा अपॉन टॉईस एप्सिलॉन 0 प्लस सिग्मा अपॉन टॉईस एप्सिलॉन 0 म्हणजेच sigma upon epsilon 0. So this is the electric field between the plates of the capacitor. सिग्माच्या ऐवजी q अपॉन a ठेवता येतं. सो इलेक्ट्रिक फील्ड इज q अपॉन a एप्सिलॉन 0. आता इथला इलेक्ट्रिक फील्डसाठी मी ई वापरलाय. एनर्जीसाठी ई नाही, हा इलेक्ट्रिक फील्डचा ई आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स इज v इज इक्वल टू ईडी. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. सो इलेक्ट्रिक फील्ड इज q अपॉन a एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल टी. आपल्याला पोटेन्शियल मिळालं. आपल्याला कॅपॅसिटी शोधायची आहे. कॅपॅसिटी शोधण्यासाठी चार्ज अपॉन पोटेन्शियल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो क्यू अपॉन व्ही, व्हीची व्हॅल्यू पुटअप केली. सो क्यू अपॉन क्यू डी अपॉन ए एप्सिलॉन 0. आपल्याला कॅपॅसिटीचा फॉर्म्युला मिळतो ए एप्सिलॉन 0 अपॉन डी. अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट्स. ठीक आहे, हे डेरिव्हेशन आपल्याला करायचं होतं. जर त्या दोन्ही प्लेट्सच्या मध्ये डायइलेक्ट्रिक मीडियम नसेल तर कॅपॅसिटी किती असेल ते डेरिव्हेशन आपल्याला विचारलं होतं. आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए एप्सिलॉन 0 अपॉन डी. फोर्थ जे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ते मात्र खूप मोठं एक्झाम्पल आहे. त्यामुळे एवढं एक्झाम्पल 3 मार्कासाठी विचारणे हे काही योग्य नसेल. पण ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये 3 मार्कासाठी दिलं आहे, आपण सोडवतोय. टू पॅरलल प्लेट कॅपॅसिटर्स एक्स अँड वाय हॅव सेम एरिया ऑफ द प्लेट्स अँड सेम सेपरेशन बिटवीन देम. म्हणजे दोन जे कॅपॅसिटर दिलेत आपल्याला त्या दोन्ही प्लेट्सचे एरिया सारखे आहेत आणि दोन्ही प्लेट्समधलं डिस्टन्स सारखं आहे. दे आर कनेक्टेड इन सिरीज टू अ बॅटरी ऑफ 15 व्होल्ट. ते दोन्ही कॅपॅसिटर आपण सिरीजमध्ये जोडले एका 15 व्होल्टच्या बॅटरीला. एक्स हॅज एअर बिटवीन द प्लेट्स अँड वाय कंटेन डायइलेक्ट्रिक ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2. एक्सच्या दोन्ही प्लेट्सच्या मधात एअर आहे, तर दुसऱ्या वाय जो कॅपॅसिटर आहे त्याच्या दोन्ही प्लेट्सच्या मधात डायइलेक्ट्रिक मीडियम आहे की ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला 2 दिलेला आहे. आता काय म्हटलं पहा, कॅल्क्युलेट कॅपॅसिटन्स ऑफ ईच कॅपॅसिटर इफ इक्वॅलंट कॅपॅसिटन्स इज 2 मायक्रोफॅरेड. तर त्या दोघांची कॅपॅसिटी आपल्याला शोधायची आहे. पहिल्याची कॅपॅसिटी किती आहे आणि दुसऱ्याची किती आहे. जर दोघांचं इक्वॅलंट कॅपॅसिटन्स म्हणजे दोघांच्या सिरीज कॉम्बिनेशनचं इक्वॅलंट कॅपॅसिटन्स 2 मायक्रोफॅरेड असेल तर याच्यावरून तुम्हाला पहिल्याची कॅपॅसिटी आणि दुसऱ्याची कॅपॅसिटी मिळेल. त्यानंतर दुसरा पॉईंट काय विचारला आहे, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट्स ऑफ एक्स अँड वाय. एक्सच्या प्लेट्समध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि वायच्या प्लेट्समध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स शोधायचा आहे. आणि तिसरा विचारला आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर्ड इन एक्स अँड वाय. त्या दोघांमध्ये स्टोअर्ड होणाऱ्या एनर्जीमधला रेशो आपल्याला विचारलेला आहे. बघा, ए एक्स इज इक्वल टू ए वाय म्हणजे दोन्ही एक्स आणि वाय जे कॅपॅसिटर आहे त्यांच्या प्लेट्सचा एरिया सारखा आहे. डी एक्स डी वाय म्हणजे दोन्ही प्लेट्समधलं सेपरेशन एक्स आणि वाय कॅपॅसिटरचं सारखं आहे. आपण ज्या पोटेन्शियलने आपण बॅटरी त्या कॅपॅसिटरला चार्ज करतोय किंवा त्या सिरीज कॉम्बिनेशनला चार्ज करतोय त्याचं पोटेन्शियल दिलं 15 व्होल्ट. पहिल्या कॅपॅसिटरमध्ये म्हणजे एक्स कॅपॅसिटरच्या दोन्ही प्लेट्सच्या मधात कोणताच मीडियम नाही म्हणजे व्हॅक्यूम आहे, म्हणजेच केची व्हॅल्यू 1 असेल. दुसऱ्या दोन्ही प्लेट्सच्या मधात
डायलेक्ट्रिक मीडियम आहे की ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 आहे म्हणून के वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. दोघांची कॅपॅसिटी शोधायची आहे पहिला पार्ट. दोघांच्या प्लेटमधलं पोटेन्शियल शोधायचं आहे, व्ही शोधायचं आहे आणि तो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीमधला रेशो शोधायचा आहे. पहिले आपण दोन्ही कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटी शोधून घेऊया. द कॅपॅसिटी ऑफ एक्स, सी एक्सचा फॉर्म्युला काय, ॲप्सिलॉन 0 के एक्स ए एक्स अपॉन डी एक्स, बरोबर आहे. ॲप्सिलॉन 0 के अपॉन डी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. द कॅपॅसिटी ऑफ वाय, दुसऱ्याची कॅपॅसिटी काय, सी वाय इज इक्वल टू ॲप्सिलॉन 0 के वाय ए वाय अपॉन डी वाय. पण काय म्हटलं आहे, के वाय इज 2 टाइम्स के एक्स, ए वाय इज इक्वल टू ए एक्स, डी एक्स इज इक्वल टू डी वाय. म्हणून मग सी वायमध्ये लिहिलं आपण, के वायची किंमत टाकली 2 टाइम्स के एक्स, ए वायची व्हॅल्यू टाकली ए एक्स आणि डी वायची व्हॅल्यू टाकली डी एक्स. सो 2 टाइम्स ॲप्सिलॉन 0 के एक्स ए एक्स अपॉन डी एक्स. पण ॲप्सिलॉन 0 के एक्स ए एक्स अपॉन डी एक्स म्हणजेच काय, सी एक्स. सो सी वाय इज 2 टाइम्स सी एक्स, म्हणजे वाय कॅपॅसिटरची कॅपॅसिटी ही एक्स कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीच्या ट्वाईस असेल. ठीक आहे. आणि आपल्याला पुन्हा काय म्हटलं त्यांनी, द इक्वॅलंट ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ एक्स अँड वाय, त्याचा फॉर्म्युला काय येतो इक्वॅलंट कॉम्बिनेशनसाठी, सी एस म्हणजे इक्वॅलंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 2 इज सी एक्स सी वाय अपॉन सी एक्स प्लस सी वाय. ह्या दोन्ही व्हॅल्यू मी पुटअप केल्या. सी वायच्या ऐवजी 2 टाइम्स सी एक्स टाकलं. सो सी एक्स इंटू 2 टाइम्स सी एक्स प्लस सी वायच्या ऐवजी 2 टाइम्स सी एक्स. सो इट इज 2 टाइम्स सी एक्स स्क्वेअर अपॉन 3 सी एक्स, म्हणजे सी एक्स इज इक्वल टू 3 मायक्रोफॅरेड असं आपल्याला मिळतं. सिम्प्लिफिकेशन बघून घ्या. म्हणजे एक्स कॅपॅसिटर जो आहे त्याची कॅपॅसिटी 3 मायक्रोफॅरेड मिळाली. वाय कॅपॅसिटरची कॅपॅसिटी याच्या एक्सच्या दुप्पट असते. सो 2 टाइम्स सी एक्स म्हणजे 2 इंटू 3 मायक्रोफॅरेड मीन्स 6 मायक्रोफॅरेड. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी 6 मायक्रोफॅरेड मिळाली. म्हणजे पहिला पार्ट आपण कंप्लीट केला की दोघांची कॅपॅसिटी शोधली. हे एवढंच एक्झाम्पल 3 मार्कासाठी सफिशियंट आहे. त्या एक्झाम्पलमध्ये 3 पार्ट टाकले आहेत. ठीक आहे, असू द्या. आता अटॅच केलेली बॅटरी किती चार्ज त्या सिरीज कॉम्बिनेशनला सप्लाय करेल, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू सी इक्विव्हॅलंट इंटू व्ही. सी इक्विव्हॅलंट इज 2 मायक्रोफॅरेड अँड व्ही इज 15 व्होल्ट. So the charge supplied to the series combination by the potential 15 volt is 30 into 10⁻⁻6 coulomb. एवढा चार्ज त्या सिरीज कॉम्बिनेशनला सप्लाय केला जाईल. आता क्यू आपल्याला माहिती आहे किती सप्लाय झाला, तर तो दोन्ही सिरीजसाठी सारखा असेल. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे दोन्ही कॅपॅसिटरवर असणारा चार्ज सारखा असेल. किती असेल, एवढा. मग आता प्रत्येकाच्या अक्रॉसचं व्होल्टेज शोधता येतं आपल्याला. पोटेन्शियल कसं काढसाल, चार्ज अपॉन कॅपॅसिटी, क्यू अपॉन सी, व्ही काढण्यासाठी. So Vx is equal to Q upon Cx. Q is 30 into 10⁻⁶ and Cx is 3 into 10⁻⁶. So Vx is 10 volt. त्याच प्रकारे त्या Y कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज शोधायचं आपल्याला. पुन्हा फॉर्म्युला तोच, तर Y कॅपॅसिटरवर असणारा चार्ज अपॉन त्याची कॅपॅसिटी. सो Q अपॉन CY. सो 30 into 10⁻⁶ अपॉन 6 into 10⁻⁶ इट इज 5 व्होल्ट. ठीक आहे. दोन्ही कॅपॅसिटरच्या अक्रॉसचे व्होल्टेजेस आपल्याला मिळाले. टोटल 15 व्होल्ट आहे. 15 व्होल्टपैकी एक्स कॅपॅसिटरचे अक्रॉस असेल 10 व्होल्ट आणि वाय कॅपॅसिटरचे अक्रॉस असतील 5 व्होल्ट. नंतर रेशो ऑफ एनर्जी स्टोअर्ड. एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काय असतो, क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी. मग एक्स कॅपॅसिटरसाठी एनर्जी स्टोअर्ड आहे क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी एक्स आणि वाय कॅपॅसिटरसाठी एनर्जी स्टोअर्ड आहे क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी वाय. सिम्प्लिफाय केलं सो इट इज सी वाय अपॉन सी एक्स म्हणजे 6 into 10⁻⁶ अपॉन 3 into 10⁻⁶ म्हणजे रेशो येतो 2. म्हणजे एनर्जी स्टोअरचा रेशो असेल 2. ठीक आहे. कॅपॅसिटी ट्वाईस आहे. पोटेन्शियल डिफरन्स मात्र वेगवेगळा आहे. त्यामुळे एनर्जी स्टोअरचा रेशो आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी एक्स. कारण की कॅपॅसिटी वेगळी, चार्ज सारखा आहे, त्यामुळे हा चार्ज कॅन्सल होणार आहे. एनर्जी आपण विथ रिस्पेक्ट टू कॅपॅसिटीज विचारात घेतो आहे. सो रेशो इज 2. द फिफ्थ क्वेश्चन इज अगेन अ न्यूमरिकल. काय म्हटलं पहा, फाइंड द अमाऊंट ऑफ वर्क डन इन रोटेटिंग अँड इलेक्ट्रिक डायपोल ऑफ डायपोल मोमेंट 3.2 into 10⁻⁸ coulomb meter from its position of stable equilibrium to the position of unstable equilibrium in a uniform electric field if intensity is 10⁴ Newton per coulomb. म्हणजे डायपोल मोमेंट इज गिवन 3.2 into 10⁻⁸. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन मीन्स कॅपिटल ई इज 10⁴ Newton per coulomb. आपल्याला कसं रोटेट करायचं, फ्रॉम इट्स पोझिशन ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम
म्हणजे थिटा असेल 0 टू पोझिशन ऑफ अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे नंतरचा थिटा असेल 180 डिग्री. ठीक आहे. वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. द वर्क डन इन रोटेटिंग द डायपोल इज W इज इक्वल टू P इंटू E इंटू कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. पुट द व्हॅल्यूज पुटअप करून तुम्हाला आन्सर मिळतं. द आन्सर इज 6.4 इंटू 10⁻⁴ जूल्स. ठीक आहे. असं तुम्हाला आन्सर मिळतं. एकदम सोपं 3 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 6 पुन्हा न्यूमेरिकलचं आहे. 3 पॉइंट चार्जेस प्लस Q प्लस ट्वाइस Q अँड कॅपिटल Q आर प्लेस ॲट द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ चार्ज Q दिस कॅपिटल Q इन टर्म्स ऑफ Q. तर हा चार्ज कॅपिटल Q इन टर्म्स ऑफ स्मॉल q किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सो दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम इज 0. या सिस्टीमची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी जर 0 असेल तर कॅपिटल Q इन टर्म्स ऑफ स्मॉल q किती असेल ते शोधायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी 0 आहे ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. आपण एक इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला ABC. ए या व्हर्टेक्सवर Q एवढा चार्ज आहे, बी या व्हर्टेक्सवर ट्वाइस Q एवढा चार्ज आहे आणि सी या व्हर्टेक्सवर समजा कॅपिटल Q एवढा चार्ज आहे. तर AB या दोन चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आपल्याजवळ आहे 1/4πε0 Q1 Q2 म्हणजेच Q इंटू ट्वाइस Q अपॉन R. R इज द लेंथ ऑफ ईच साईड. या साईडची लेंथ पण R आहे, या साईडची लेंथ पण R आहे आणि या साईडची लेंथ पण स्मॉल r एवढीच आहे. मग या दोघांची पोटेन्शियल एनर्जी काढली. या दोघांची पोटेन्शियल एनर्जी काढून घ्या बी आणि सी साठी. सो पोटेन्शियल एनर्जी फॉर बी अँड सी इज 1/4πε0 Q अपॉन R. सो ट्वाइस Q इंटू कॅपिटल Q अपॉन R. तशाच प्रकारे ए आणि सी या दोन चार्जेससाठी आपण पोटेन्शियल एनर्जी शोधूया. सो UAC इज इक्वल 1/4πε0 Q इंटू कॅपिटल Q अपॉन R. बरोबर आहे. ही या दोन चार्जेससाठी, ही या दोन चार्जेससाठी आणि ही या दोन चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी. पण आपल्याला काय म्हटलं आहे, ही सगळी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो सिन्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज 0 मीन्स UAB प्लस UBC प्लस UAC इज इक्वल 0. या व्हॅल्यूज टाकल्या त्याच्यात. सो UABची व्हॅल्यू टाकली, UBCची व्हॅल्यू टाकली, UACची व्हॅल्यू टाकली, ती 0. 1/4πε0 कॉमन काढून कॅन्सल केला, R पण कॉमन काढून कॅन्सल केला. सो इट इज ट्वाइस Q इंटू कॅपिटल Q आणि इथे राहता Q इंटू कॅपिटल Q. या तिघांचं ॲडिशन 0. सो 3 टाइम्स Q इंटू कॅपिटल Q इज इक्वल टू मायनस ट्वाइस Q². सो कॅपिटल Q इज इक्वल टू मायनस ट्वाइस इंटू स्मॉल q अपॉन 3. हा भेटला आपल्याला कॅपिटल Q इन टर्म्स ऑफ स्मॉल q. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. नाउ द सेकंड पार्ट इज लॉंग आन्सर क्वेश्चन्स each carrying 4 mark. The first question is obtain an expression for potential energy of a dipole in an electric field. इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायपोल ठेवल्यानंतर किती पोटेन्शियल एनर्जी त्या डायपोलमध्ये असेल ते शोधायचं आहे. मग साहजिकच आहे पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला शोधायची आहे तर तिथे वर्क डन झालेलं असलं पाहिजे. ते वर्क डन आपल्याला शोधावं लागेल. कशा प्रकारे क्वेश्चनचा आन्सर लिहायचं त्याकडे बघा. ते तुम्हाला सगळं समजलेलं असेलच पहिलेच. फक्त आपण आता इथे आन्सर एक्सप्लेन करतो आहे त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन मी करत नाही याच्यामध्ये. सो कन्सिडर अ डायपोल विथ चार्ज प्लस Q अँड मायनस Q सेपरेटेड बाय ट्वाइस L प्लेस इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E. ठीक आहे. हा तो डायपोल इलेक्ट्रिक फील्डमध्ये त्याला ठेवला आहे. द डायपोल एक्सपिरियन्सेस अ टॉर्क अँड इट इज T इज इक्वल टू P क्रॉस E मीन्स PE साइन थिटा. या डायपोलवर टॉर्क ॲक्ट होईल, दोन फोर्सेस ॲक्ट होतात त्यामुळे तो रोटेट होईल आणि टॉर्क असेल PE साइन थिटा. सो लेट अस कन्सिडर अन एक्सटर्नल टॉर्क T एक्सटर्नल इज अप्लाइड which rotates the dipole from angle theta 0 to theta without angular acceleration. Without angular acceleration म्हणजे constant angular velocity ने आपण त्याला रोटेट करतोय. The work done is from theta 0 to theta T external into T theta. बरोबर आहे. The external torque is P sin theta into D theta. P बाहेर काढले इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन ऑफ sin theta d theta is minus cos theta from theta 0 to theta. सॉल्व केलं लिमिट टाकून तर आपल्याला मिळतं वर्क डन इज इक्वल टू PE इंटू कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. दिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी वेन द डायपोल इज रोटेटेड बाय एन अँगल थिटा मायनस थिटा 0 इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू PE कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. हे डेरिव्हेशन आपल्याला त्यांनी विचारलं होतं. सेकंड क्वेश्चन इज 4 मार्कासाठी एकदम छोटा प्रश्न आहे बरं तो, त्यामुळे लिहायला पुरतो. फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स.
आपण पहिलं जे डेरिव्हेशन बघितलं होतं या 3 मार्काच्या प्रश्नामध्ये की ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. आता या मध्ये मात्र त्यांनी सेकंड क्वेश्चन टाकला त्याच्यातलाच की विथ डायलेक्ट्रिक कॅपॅसिटी किती होईल पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची, ते आपण आता डेरिव्हेशनद्वारे प्रूव्ह करतोय. सो कन्सिडर अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. लेट कॅपिटल ए इज एरिया ऑफ ईच प्लेट, डी इज डिस्टन्स बिटवीन द प्लेट, सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी अँड क्यू इज चार्ज ऑन द प्लेट. डेरिव्हेशन थोडंसं लेंदी आहे हां. The capacitance of this capacitor C is equal to A epsilon 0 upon D. The electric field inside the capacitor is E0 is equal to sigma upon epsilon 0 means Q upon A epsilon 0. And the potential between the plates is त्या दोन्ही प्लेट्सच्या मधातलं पोटेन्शियल असेल E0 इंटू स्मॉल डी म्हणजेच QD अपॉन A epsilon 0. त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी मांडली आपण, इलेक्ट्रिक फील्ड त्या दोन्ही प्लेट्सच्या मधात किती असेल ते आपण तिथे मेन्शन केलं आणि पोटेन्शियल डिफरन्स किती असेल त्या दोन्ही प्लेट्सच्या मधात ते पण मेन्शन केलं. आता काय होणार आहे बघा, जेव्हा तुम्ही ती स्लॅब इंट्रोड्यूस करसाल तेव्हा या पॅरामीटरमध्ये चेंज होईल. वेन अ स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ थिकनेस स्मॉल टी सच दॅट स्मॉल टी लेस दॅन डी, म्हणजे दोन्ही प्लेट्समध्ये जे सेपरेशन आहे त्याच्यापेक्षा कमी थिकनेसची ती डायलेक्ट्रिक स्लॅब आपण टाकतोय, इज इंट्रोड्यूस बिटवीन द टू प्लेट्स, इट गेट पोलराइज्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड E0. जेव्हा ही डायलेक्ट्रिक स्लॅब तुम्ही या दोन्ही प्लेट्सच्या मधात ठेवसाल तेव्हा ती पोलराइज होईल. का बरं पोलराइज होईल? पोलराइज कशामुळे? तर या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे. बिकॉज ऑफ पोलरायझेशन चार्जेस मायनस क्यू पी अँड प्लस क्यू पी आर इंड्यूस. मायनस क्यू पी आणि प्लस क्यू पी हे चार्जेस त्याच्यावर इंड्यूस होतील. दीज इंड्यूस चार्जेस सेटअप इलेक्ट्रिक फील्ड ई पी इनसाइड द डायलेक्ट्रिक अँड इट इज अपोजिट टू E0. आता या चार्जेसमुळे या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल की ज्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन उलट दिशेने असेल E0च्या, अपोजिट टू E0. ओके. द इंड्यूस फील्ड इज, तर ही इंड्यूस फील्ड किती असेल तर सिग्मा पी अपॉन ॲप्सिलॉन 0 म्हणजेच क्यू पी अपॉन ए ॲप्सिलॉन 0. ठीक आहे, एवढी इलेक्ट्रिक फील्ड त्या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या आतमध्ये तयार होईल की जी अपोजिट डायरेक्शनने असेल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या. द नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायलेक्ट्रिक विल बी E इज इक्वल टू E0 मायनस EP. सो E इज इक्वल टू E0 आणि EP. E0 मायनस EPसाठी आपल्याला केच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. E0 अपॉन E0 मायनस EP म्हणजेच के असतं. म्हणून मग E0 मायनस EPच्या ऐवजी E0 अपॉन के लिहिता येतं. सो रिप्लेस E0 मायनस EP बाय E0 बाय के. सो E इज इक्वल टू E0 म्हणजेच Q अपॉन A ॲप्सिलॉन 0 के. सो Q अपॉन A ॲप्सिलॉन 0 के. दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायलेक्ट्रिक. त्या डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये एवढी नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल. दिस फील्ड E एक्झिस्ट इनसाइड द डायलेक्ट्रिक दॅट इज ओव्हर अ डिस्टन्स स्मॉल टी. त्या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या आतमध्येच एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे. अँड फील्ड E0 एक्झिस्ट आउटसाइड द डायलेक्ट्रिक. आणि डायलेक्ट्रिकच्या बाहेर मात्र E0 एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि त्याचं अंतर किती? D मायनस टी एवढ्या अंतरावर ती ॲक्ट होते आणि टी एवढ्या अंतरामध्ये ही ॲक्ट होत आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स इज, तर त्या दोन्ही प्लेट्समधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल तर V इज इक्वल टू ED हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो E0 इंटू डिस्टन्स किती E0 या फील्डचं D मायनस टी प्लस E इंटू टी. दोघांचं ॲडिशन केलं तर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला पोटेन्शियल मिळतं E0 म्हणजेच Q अपॉन A ॲप्सिलॉन 0 इन ब्रॅकेट D मायनस टी प्लस टी अपॉन के. आपल्याला पोटेन्शियल मिळालं आहे. आपल्याला कॅपॅसिटी काढायची आहे. कॅपॅसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे Q अपॉन V. सो Q अपॉन V इज गिवन Q अपॉन A ॲप्सिलॉन 0 इन ब्रॅकेट T मायनस स्मॉल टी प्लस टी बाय के. ओके. सो कॅपॅसिटी बिकम्स A ॲप्सिलॉन 0 अपॉन D मायनस टी प्लस टी बाय के अँड दिस इज अवर रिक्वायर्ड इक्वेशन. ओके, हे डेरिव्हेशन आपल्याला तयार करायचं होतं. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. थर्ड क्वेश्चन, डिराईव्ह ॲन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. आता हा प्रश्न पण तसा महत्त्वाचा आहे. पहा काय म्हटलं तर इलेक्ट्रिक डायपोलचं पोटेन्शियल किती असेल एखाद्या जनरल पॉईंटवर ते पोटेन्शियल आपल्याला शोधायचं आहे. सो कन्सिडर अ डायपोल ऑफ लेंथ ट्वाइस L अँड विथ चार्जेस प्लस Q अँड मायनस Q with center at origin O. Consider a point C be any point at a distance small r from origin inclined at an angle theta with the axis of the dipole. ठीक आहे, हा तो डायपोल AB. इथे प्लस Q चार्ज ठेवला, इथे मायनस Q चार्ज ठेवला आहे आणि सेंटरपासनं R एवढ्या अंतरावर पॉईंट C आपण घेतलेला आहे
की जो पॉईंट सीला जोडणारी लाईन थिटा एवढा अँगल करते ॲक्सिससोबत. लेट R1 अँड R2 बी द डिस्टन्सेस ऑफ पॉईंट सी फ्रॉम चार्ज प्लस क्यू अँड मायनस क्यू रिस्पेक्टिव्हली. प्लस क्यूपासनं R1 एवढ्या अंतरावर तो पॉईंट सी आहे आणि मायनस क्यू या चार्जपासनं R2 एवढ्या अंतरावर तो पॉईंट सी आहे आणि सेंटरपासनं स्मॉल आर एवढ्या अंतरावर आहे. हे तुम्हाला लक्षात आहेच. फिगर बघून घ्या. फिगर तुम्हाला काढायची आहे. आता ही साईड आहे EL, हा अँगल थिटा आहे म्हणजे हायपोटेन्युअस एल आहे, हा अँगल थिटा आहे. तर ही साईड किती असेल? थिटाच्या समोर साईड एल साईन थिटा, म्हणून ही लेंथ असेल एल साईन थिटा. ही पण लेंथ एल साईन थिटाच. द पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द चार्ज प्लस क्यू. या प्लस क्यू या चार्जमुळे इथलं पोटेन्शियल किती असेल? तर फॉर्म्युला असतो 1/4πε0 चार्ज अपॉन डिस्टन्स. सो इट इज 1/4πε0 क्यू अपॉन R1. Similarly, the potential at C due to charge minus Q. So V2 is equal to 1/4πε0 minus Q upon R2. कारण की चार्ज मायनस क्यू आहे आणि डिस्टन्स किती आहे? मायनस क्यू पासून R2 एवढा आहे. सो पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द डायपोल. आता दोन्ही चार्जेसचा विचार करावा लागेल. पोटेन्शियल काढायचं म्हणजे दोन्ही पोटेन्शियलचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल. सो पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू द डायपोल इज V1 प्लस V2. V1 इज 1/4πε0 Q बाय R1 मायनस आणि V2 किती आहे? मायनस 1/4πε0 Q बाय R2. आपल्याला मिळतं Q अपॉन 4πε0 इन ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. ठीक आहे. आपण या R1 आणि R2च्या व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्यासाठी आपण या फिगरमधली जॉमेट्री वापरली. जॉमेट्रीवरनं R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस ट्वाईस RL कॉस थिटा. R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर R स्क्वेअर एवढा R आहे प्लस L स्क्वेअर मायनस ट्वाईस RL कॉस थिटा. मायनस ट्वाईस RL कॉस थिटा ही R1ची व्हॅल्यू. ठीक आहे. R1 स्क्वेअर. मग इथे R स्क्वेअर मी कॉमन काढला तर इथे राहील 1. इथे L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. इथे मायनस ट्वाईस L अपॉन R इंटू कॉस थिटा. L स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर आपण निग्लेक्ट करतो आहे कारण की L हे डिस्टन्स Rपेक्षा खूप छोटं आहे. So neglect L square upon R square, you will get R1 square is equal to R square in bracket 1 minus twice L upon R cos theta. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. सो R1 is equal to R in bracket 1 minus twice L upon R cos theta raised to power 1/2. So 1 upon R1 is equal to 1 upon R in bracket 1 minus twice L upon R cos theta raised to power minus 1/2. रेसिप्रोकल घेतला आपण. पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. 1 plus x raised to power n is equal to 1 plus nx. तो फॉर्म्युला वापरला मी या ब्रॅकेटसाठी. तर याची व्हॅल्यू मला मिळाली 1 प्लस L अपॉन R टाइम्स कॉस थिटा. सो 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R इन ब्रॅकेट 1 प्लस L अपॉन R कॉस थिटा. सिमिलरली R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस ट्वाईस RL कॉस थिटा. याच प्रकारे सॉल्व करा त्याला आणि आपल्याला मिळतं 1 अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन R इन ब्रॅकेट 1 प्लस ट्वाईस L अपॉन R कॉस थिटा रेस्ट वर मायनस 1/2. पुन्हा तोच फॉर्म्युला घेतला 1 अपॉन 1 प्लस एक्स रेस्ट टू पॉवर एन इज इक्वल टू 1 प्लस NX. आपल्याला मिळतं 1 अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन R इन ब्रॅकेट 1 प्लस L अपॉन R कॉस थिटा. बघा लेंथ किती होत चालली त्या डेरिव्हेशनची. सो फ्रॉम A अँड B यू विल गेट Q अपॉन 4πε0. त्या इक्वेशन एमध्ये व्हॅल्यू टाकल्या आपण A आणि B वरनं. 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 होतं ना. सो 1 अपॉन R 1 प्लस L कॉस थिटा अपॉन R आणि R2ची व्हॅल्यू टाकली 1 अपॉन R 1 मायनस L बाय R कॉस थिटा. सॉल्व केलं त्याला आपल्याला मी इथं या प्रकारे बघून घ्या. मी सांगितल्यापेक्षा तुम्ही बघा स्वतः आणि स्टेपिंग बरोबर टाकलं का चेक करा. वन अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 व्हॅल्यूज टाकल्या. सिम्प्लिफाय केलं. Q इंटू ट्वाईस L. Q इंटू ट्वाईस L म्हणजे चार्ज इंटू डायपोलची लेंथ. काय होतं? डायपोल मोमेंट P. पोटेन्शियल बिकम्स 1 अपॉन 4πε0 P कॉस थिटा अपॉन R स्क्वेअर. आणि हेच डेरिव्हेशन आपल्याला करायचं होतं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल ॲट एनी पॉईंट ॲट अ डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम सेंटर ऑफ द डायपोल. तो पॉईंट जर ॲक्सिसवर असेल तर थिटाची व्हॅल्यू 0 घ्या. वेगळा फॉर्म्युला भेटतो तुम्हाला पोटेन्शियलचा. तोच पॉईंट जर इक्वेटरवर असेल तर थिटाची व्हॅल्यू 90 घ्या. तुम्हाला पोटेन्शियल ॲट इक्वेटर पण मिळतं, ॲक्सिसवर पण मिळू शकतं.
डेरिव्हेशन थोडंसं लेंदी आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये लिहायचं किंवा नाही, तुमच्याकडे टाईम उपलब्ध आहे का, उपलब्ध असेल तर हे डेरिव्हेशन कंप्लीट लिहा, नसेल तर याला ऑर जे असेल ते ऑर लिहा, कारण की ते छोटं असेल याच्यापेक्षा, हे खूप मोठं आहे.